पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्यावेळी साधूंच्या निवासासाठी तपोवनातील शेकडो झाडं सरकार तोडणार आहे. ओम साईराम. कोण रे तू? मी सामान्य माणूस. प्रेमाने माझी जनता मला नाशिकचा ढाण्या वाघ म्हणते. मला काय सांगतो, माझ्या घरात कशाला घुसलाय ते सांग. ए सर तिकडे चिटकून काय बसलाय? काय बायको आहे का तू माझी? आणि काय आहे की नाशिकमध्ये ह्या वाघाला राहायला घर नाहीये म्हणून इथं आलोय. आता इथंच राहणार. तू असं ना ऐकणार, थांब पोलिसांना फोन करतो. हा बोलो बोलो, पण त्याच्या आधी मला सांग, तुझं पोरग ते काय ते पिकल बॉल खेळायला जातं ना रे? हे बघ, प्रॉब्लेम आपल्या दोघांमध्ये आहे ना, मग पोराला का मध्ये आणतोय? ठीक आहे, नाही ना. बरं एक काम कर, तू आहे ना तुझा 1 मिनिट श्वास रोखून धरायचा, अजिबात सोडायचा नाही, तरच तुझ्या मुलाला सोडणार. हा काय फालतूपणा आहे? माझ्या पोराला आधी सोड. हे रोख म्हटलं ना. क्षमा आईला 25 सेकंद पण नाही टिकला तू. पोराचा फोटो फ्रेम बनवायला टाकतो. ओ प्लीज, माझ्या मुलाने काय केलंय त्याला सोडा ना तुम्ही. अच्छा ठीक आहे, घाबरू नको. दुसरा ऑप्शन देतो. तुझा हा जो बंगला आहे ना आणि 20 एकरची जमीन आहे ना, ती इकडे सरकव. मी तुझ्या पोराला तिकडे सरकवतो. मी कशी देऊ? ती माझ्या बाप जातीची जमीन आहे. मग केळे, नाशिक मधल्या तपोवनची 54 एकर जमीन पण काय तुझ्या बाप दादाची आहे का? अरे 1 मिनिट श्वास रोखून धरायला सांगितला तर चड्डी ओली झाली तुझी. आणि 1800 झाडं तोडल्यावरती ऑक्सिजन काय तुझ्या ढुंगणात नाही आणणार का? आप्पा, झाडे तोडायची नसतात हो, झाडे जागवायची असतात. तुझा वारस जर तुला पाहिजे असेल ना, तर नाशिकचा वारसा जपून ठेव. काय ए झाडे जगवा, नाहीतर मी तुझं जगणं मुश्किल करील. माहिती ना मग कसं?